तर मित्रांनो, आत्ता नागेवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली इथं महाराष्ट्रातील टॉपची पाळणारी बैलं एकत्र आलेत. बरं, कुठल्या शर्यतीसाठी नाही तर एक पारंपरिक गावाची रीत आहे त्यासाठी आलेत. तर माझ्यासोबत आहेत वैभवजी. काय ही बैल आणलीत एवढी, काय कारण आहे? बैल आमच्या गावची यात्रा पारंपरिक आहे, त्याला खूप जुना वारसा आहे आणि ह्या बैलांचं चाहतं भरपूर आहेत. आणि फक्त एक सेलिब्रिटी म्हणून ही बैल आम्हाला आणायचं आमचं 2 वर्ष झालं प्रयत्न चाललं होतं, पण आता ती ह्या वेळेस झालं सगळ्याच्या ह्यानं सक्सेस. ती फक्त आम्हाला देवाला आमच्या एक गोल याडा आणायचा, प्रदक्षिणा घालायची, ह्याच्यासाठी बैल आणलेले आहेत. मित्रांनो, बैलगाड्याची परंपरा केवढी मोठी झाली बघा. यात्रेला किंवा वेगवेगळ्या समारंभांना नायक, चित्रपटातले नायक, नेते वगैरे येत असतात, पण आता बैल यायला लागलेत. वजीर असेल, सोन्या असेल, भारत असेल, तिकडचा त्यांचा घरचा बैल आहे शंभू, आणि अजून एक होणार एक वासुर आहे. तर ही सेलिब्रिटी काय सांगाल? एक वेगळा पायंडा आहे. खरं तर आम्ही ही बैल एकत्र आणण्यासाठी कमीत कमी 3 वर्ष झालं प्रयत्न करतोय. आणि प्रयत्न असा करतोय की आम्हाला प्रत्येकाला वाटत होतं की आपल्या गावची परंपरा अशी पारंपरिक आहे आणि तिथं बगाडाचा कार्यक्रम असतोय. आणि बैलगाडी क्षेत्रात ह्या बैलांचं एवढं नाव आहे की जणू एखाद्याच्या घरातलं देवच आहे ती, अशा पद्धतीनं ह्या बैलांचं महत्त्व आहे. मग ते कधी आमच्या गावात त्यांचं यावं, हा एक मोठा एक सुवर्ण क्षण आहे. त्यासाठी आम्ही ही सगळं एकत्रित घडवून आणलाय कार्यक्रम. आणि आम्ही आज आमचं स्वप्न पूर्ण झाले असं एक आम्ही ही केलंय. आणि आता आपण ॲक्च्युली कशासाठी आलेत, म्हणजे ती यात्रा बघूया, यात्रेचं स्वरूप बघूया, नक्की कशासाठी ही बैल आणलेत. एक सांगितलं एक सेलिब्रिटी म्हणून, पण यात्रेचं प्रमुख आकर्षण म्हणून ही बैल आलेत. तर कशा पद्धतीने यात्रा भरली जाते ते आपण बघूया. तर आपण बघितलं असेल की शर्यतीतील नामांकित बैल या ठिकाणी आलेत. तर आता यात्रेत आध्यात्मिक महत्त्व काय आणि हे का सुरू केलं, चला आपण विचारूया. स्थानिक इथले रहिवासी आहेत. किती वर्षाची परंपरा आहे दादा? सर्वसाधारणपणे 250 वर्षापेक्षा जास्त वर्षाची या ठिकाणी या बगाडाची परंपरा आहे. होय. बाकी ठिकाणचे बगाड महाराष्ट्रभर होतात आणि इथलं बगाड ह्यात काय वैशिष्ट्य? यामध्ये एक लक्षात तुमचं असेल की आता बऱ्याच ठिकाणी बावधरच्या एका बगाडाची प्रसिद्धी तुम्हाला बघायला मिळते, परंतु या ठिकाणी बावधनचं एक बगाड आहे, पण या ठिकाणी 7 बगाड आहेत. तुम्हाला एक लक्षात येईल की बावधनचे जे बगाड आहे ते कुलदैवत मी भरवणातच आहे. आणि हे जे नागनाथ आहे हे दोन्ही दैवतही एका स्वरूपाचे आहेत. आणि या दोन्ही देवाला या बगाडाची प्रथा आहे. आत्ताच बगाड गेला असे 6-7 आता जे बगाड गेलं अशा प्रकारची 7 बगाड या ठिकाणी आहेत. फक्त एवढाच फरक आहे की या आमच्या बगाडाला कुठंही खेळामुळा लोखंडी वस्तू काही तुम्हाला बघायला मिळणार नाही. पूर्ण हे भरीव लाकडाचं असून याला दोरखंडानं बांधकाम हे पूर्ण बगाडाचं केलं जातं. आणि लाकूड आहे, हे लाकूड असं आहे की आता सगळी शीड बघायला गेलं तर सगळी सागवान आहेत. 60 बऱ्यापैकी सागवानी आहेत. म्हणजे सागवान लाकडाचा या ठिकाणी जास्तीत जास्त वापर तुम्हाला या बगाडामध्ये केलेला दिसेल. बरं आता इथले सरपंच आहेत, आध्यात्मिक महत्त्व काय कसं? कारण पंचक्रोशीतील भरपूर बैल येतात, तर पहिल्यांदा आध्यात्मिक महत्त्व सांगा. आमचा देव हा नवसाला पावणारा देव आहे. बाकीची माणसं येते ती तर येते, ती श्रद्धेपोटी येतेच. पण मी एक माझं उदाहरण देतो. 2010 पूर्वी माझा जन्म 1982चा. 2010 पूर्वी आमची परिस्थिती हालाकीची होती, एकदम गरिबीची होती. मी ड्रायव्हर म्हणून कार्यरत होतो दुसऱ्या गाडीवर, पण देवाची सेवा मी मनापासून केली. आज माझे 2-4 ड्रायव्हर माझ्याकडे कामाला आहेत. देव आज जागृत आहे का? तर आहे, 100% आहे. आता तुम्ही चॅनल तुमचा पहिल्यांदा आला असेल आमच्या गावात, तुम्ही आज नवाज करा.
पुढल्या यात्रेपर्यंत तुमचं काम झालेलं असेल ही मी एक ह्या देवाचं तुम्हाला माध्यम सांगू शकतो. म्हणजे नवसाला पावणारा हे मंदिर आहे, हा परिसर आहे, हा देव आहे. बरं अजून सांगा इथं जे बगाड चालतं तर किती साधारण परीघ आहे, किती वर्तुळात असं मंदिराच्या कडेनं फिरलं जातं? 1000 फुटाच्या वरती आहे, म्हणजे जो एरिया आहे तो 1000 फुटाच्या वरती आहे. बरं आता सगळ्यात महत्त्वाचं काही ठिकाणी असं आहे इथं स्पर्धा वगैरे काय नाही ना? काय नाही या ठिकाणी स्पर्धा नाही, फक्त आपली बैलजोडी चुकवून फक्त मंदिराला प्रदर्शना पूर्ण करणं हे की त्या माणसाचं नवस पिटलं. आता बावधनला कसं आहे की एखाद्या माणसानं जर नवस केलं तर त्या माणसाला दोरखंडांवरती ते नवस पेटण्यासाठी टांगला जातोय. या ठिकाणी ती प्रथा नाही. या ठिकाणी फक्त तुम्ही काहीही बोला, आता सरपंचाने तुम्हाला सांगितलं काही बोला, 1 वर्षाच्या आतमध्ये तुमची इच्छा पूर्ण होते. बरं ते पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी फक्त त्या बगाडाला 5 तोराचं नारळाचं तोरण बांधलं जातं. तुमचं नवस फिटलं. बरं आता आपण जर पाहिलं तर एक वैशिष्ट्य की इथं मोस्टली गलाई व्यवसायातील लोक आहेत. तर कशा पद्धतीनं पाहता की कारण काय माहिती आहे का, गलाई व्यवसाय असल्यामुळं मोस्टली आपण म्हणू जिल्ह्याच्या बाहेर असतात वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्त, आणि हा उत्साह काय सांगाल? नाही ते गलाई व्यवसाय इथं आमच्या नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्त वर्षभर गलाई व्यवसायानिमित्त ऑल इंडियात आमचे गावचे लोक आहेत. गलाई व्यवसाय म्हणजे प्रेक्षकांना सांगा काय असतो? गलाई व्यवसाय म्हणजे सोन्या चांदीचा आपला व्यवसाय, म्हणजे सोन्या चांदीच्या व्यवसाय संदर्भात ते ऑल इंडियात त्या निमित्तानं लोक आमच्या गावातील आहेत. तर खास यात्रेसाठी 8 दिवस अगोदर नियोजन करून इथं हजर राहतात आणि पूर्ण क्षमतेनं. एक आपल्या नागेवाडी गाव असं आहे की इथं गट तट कुठलं राजकारण कुठला दुजाभाव कुठलाही या मंदिर परिसरात होत नाही. सारे म्हणजे लहान पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळी एकनिष्ठ होती ती, आणि ह्या मंदिराची म्हणजे 3 दिवस यात्रा चांगल्या पद्धतीनं पार पाडते ती. काय म्हणताय दादा तुम्ही? हे जे आमचं बगाड आहे हे बगाड बांधण्यामध्ये गावातील 12 बलुतेदारांना स्थान आहे. हे बगाड 12 बलुतेदार सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं या ठिकाणी उभा करत असतात. आता 12 बलुतेदार सुतार माणसं सुतार काम करतात, लोहार माणसं लोहार काम करतात, तेली समाज चाकाला वंगण करायचं काम करत असतो, मातंग समाज हे दोरखंडानं गाडा उभा करायचं काम करत असतात, बौद्ध समाज त्या गाड्याला घोडी लावायचं काम करत असतात. म्हणजे 12 बलुतेदार या ठिकाणी यांना मानाचं स्थान आहे. या ठिकाणी ते आपापल्या परीनं आपापल्या ताकदीनं पूर्ण यात्रा पार पडेपर्यंत सहसा उत्कृष्टपणे काम करत असतात. बरं आता सांगितलं की पूर्णपणे एकात्मता ह्या ठिकाणी दिसते, म्हणूनच समाजातील सर्व घटक असू द्या, सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी येत असतात. यावर्षी आकर्षण तुम्ही आणलं, सोन्या आणला, वजीर आणला, त्याच्यानंतर भारत आणला. आकर्षणाबद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 2 ते 3 वर्ष झालं आम्ही मोठा सोन्या आमच्या गावात यावा की आता पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण देशाला माहीत आहे त्या बैलाची आज काय खासियत आहे. तर आमच्या म्हणजे मित्रमंडळांचं एक असं स्वप्न होतं की तो बैल आपल्या गावात की यावा आणि आपल्या गावची परंपरा यात्रा जी अशी चालू आहे म्हणजे बगाडाची परंपरा आहे त्या म्हणजे बैल यावा आपला, ह्यासाठी आम्ही 3 वर्ष झालं प्रयत्न करतोय. तिन्ही बैल म्हणजे तिन्ही बैल भारत असेल, वजीर असेल किंवा मोठ्या सोन्या असेल, तर त्याबद्दल आम्ही 3 वर्ष झालं प्रयत्न करतोय. तर म्हणजे सर्व मित्रमंडळाच्या म्हणजे ह्यानं संपर्कामुळं किंवा ह्याच्यामुळं म्हटलं तरी चालेल, तर आम्हाला ते ह्या वर्षी ते साध्य झालं आणि आम्हाला नागनाथाचा आशीर्वाद लाभला. सगळ्यात महत्त्वाचं बाकी सगळं असेल पण नागनाथाच्या आशीर्वादानं म्हटलं तरी ही बैल आमच्या या म्हणजे नागनाथ नगरीत की हजर म्हणजे आली. मित्रांनो आता जे ह्या यात्रेचं वैशिष्ट्य की बगाड कसं असतं आपण जवळनं बघूया, बैल कशा पद्धतीनं प्रदक्षिणा घालतात ते आपण बघूया. या मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीनं बगाड येते, त्यात बैल सगळे आपले जातीवंत बैल, तसे अवताला चालणारी बैल, शर्यतीची बैल, हा पूर्ण बघू शकता बगाड ओढत असतात. बरं ताई मला सांगा आता हा मेवा का टाकला, कारण काय याच्या मागं? आनंद आहे. हां बरं, आनंदासाठी टाकता. अजून काय त्याचं महत्त्व काय आहे म्हणजे आपलं?
महत्व देवाचं खूप आहे. बरं बरं बरं. तुम्ही का टाकला मेवा सांगा नवीन प्रेक्षकांना, मेवा का टाकला जातो बैलांच्या अंगावर? एक श्रद्धा आहे आमच्या देवावर आणि एक नवस असलं की आम्ही फेडण्यासाठी पण टाकतो. आनंद एक श्रद्धा आहे. बरं मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीनं मेवा टाकला जातो आणि एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता कसं बगाडाला बैल सर्कलमध्ये फिरले जातात, साधारण अंतर बी आपण बघितलं तर तयारी कशी चालू असते इथल्या शेतकऱ्यांची ती बघूया. नाव काय तुमचं? लहू नामदेव निकम. बैलांची नाव? गुलाबन बैजा. शेतीची बैल आहेत? शेतीची बैल आहेत. बरं. आता बगाडाला आपल्याला पळवायचे किंवा चालवायचे, तयारी कशी करता तुम्ही? एक 15 दिवस आधी मोकळी सुरतो आवत सुरू हायशेन देवाभोवती येडं काढतो 12 दिवशी, मंगळवार शुक्रवार रविवार मोकळं. हां गाडीनं छकडा झोपून प्रॅक्टिस, कारण ती वळण्याची प्रॅक्टिस असेल. करण्यासाठीच. बरं. आता मग ज्यावेळेस प्रत्यक्ष दिवस येतो त्यावेळेस मी बघतो बैल वेगळ्या पद्धतीने नटवली जातात, सगळ्यात वेगळी. हो. बैल नटवून कसं असतं, त्यांचा दिवस आहे ना मानाचा, त्यामुळं. बरं. हे सन्मान चिन्ह हे म्हणजे का लावलेत? आपलं हेनेच की आपलं कुची नादानं एक वेगळं काहीतरी काहीतरी असावं म्हणून लावले. होय. वर्षभर उत्साह प्रचंड असणार ह्या दिवसाचा उत्साह राहतोच माणसाला, प्रत्येकाला शेतकऱ्याला. एवढाच दिवस मानाचा. म्हणजे बैल पळणारा असो न पळणारा असो, शेतीची बैल असली तर एक उत्साह. हो शेतीचीच आहे ती, ही काय पळाव नाही ती. आणि एक प्रकारची अशी एक सुप्त स्पर्धा असते का, माझा बैल चांगला दिसला पाहिजे, माझी जोडी? त्या देवायदारात तसलं काय नाही, काय नाही तसलं शर्तीची तर काय नाहीच. इच्छा ना आपलं. बैलाची नाव सांगा. गुलाबन बैजा. मित्रांनो इथे एक वेगळ्या पद्धतीची तयारी शेतकरी करत असतात, त्यामुळे ह्या यात्रेला एक मोठं स्वरूप प्राप्त होतं. जिकडं तिकडं आता बैल आहेत आणि मालक आहेत. आता ह्यांना शुभेच्छा देऊया. हे आता थोड्या वेळानं बगाडाला जाणार आहेत का? हो जाणार आहे आणखीन. चालेल चालेल चालेल. शुभेच्छा ह्यांना. धन्यवाद. तर मित्रांनो आपण थरार पाहिला, हा पूर्ण यात्रेचा बगाड पाहिलं, मोठी मोठी बैलं पाहिले आणि आनंदही पाहिला. तर मित्रांनो नागेवाडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी मी आलो होतो आणि एक वेगळ्या प्रकारची यात्रा, वेगळ्या प्रकारे बगाड होतं, तर हे दाखवण्याचा प्रयत्न केला. अशा यात्रा होणं गरजेचं आहे आणि अशा यात्रातून आपले जो गावाकडची नाळ ही अबाधित राहत असते, एकात्मतेची भावना वाढत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण सुजलाम सुफलाम आहेत याचा प्रत्यय आपल्याला येत असतो. तर मित्रांनो अशा यात्रा असतील तुमच्या गावच्या, वेगळ्या परंपरा असतील, मला कळवा. आपण त्या ठिकाणी येण्याचा नक्की प्रयत्न करू. कशी वाटली ही यात्रा मला सांगा. धन्यवाद.